विशाल महाराष्ट्रातून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज मी श्री अक्कलकोट मंदिरामध्ये उभा आहे। आज मंदिरामध्ये नवीन वर्षाची 1 तारीख आहे जानेवारी आणि नवीन सुरुवात झाली आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगल्यापणाने व्हावा म्हणून लोक स्वामींच्या इथं दर्शनासाठी येतात आणि लोकांची आपण पाहतो एवढी लाईन लागली आहे आणि एवढी शिस्तपद्धत काम चालू ठेवलं आहे, शिस्तमध्ये हे केलेलं आहे आणि इथले महेश इंगळे साहेब आहे आणि चांगल्याप्रमाणे त्यांनी शिस्तेमध्ये सगळे लेडीज वेगळी जेंट्स वेगळी व्यवस्थितपणे काम चालू आहे दर्शन लोकांचा। तर महेश साहेब तुम्ही थोडं सांगा काय। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की श्री वटरूप स्वामी समर्थांचं हे मंदिर असून या मंदिरामध्ये सरत्या वर्षाला मोठ्या धार्मिकतेने निरोप दिला जातो आणि भजन गायन या ठिकाणी होत असते सालाबादप्रमाणे। यंदा तेही 31 डिसेंबर रोजी पहाटे म्हणजे 1 तारखेच्या पहाटे 4 वाजेपर्यंत हा सगळा कार्यक्रम झाला। त्यानंतर पहाटे नित्यनेमाने काकड आरती झाली, त्यानंतर 11:30 वाजता नैवेद्य आरती झाली। पहाटेपासून नव्हे तर रात्रीपासूनच 12 वाजल्यापासूनच या ठिकाणी स्वामी भक्तांची रीघ लागलेली आहे। महिला पुरुष आबाल वृद्ध या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत आणि त्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी पुरुषांसाठी वेगळी रांग आहे, तसेच महिलांसाठी वेगळी रांग आहे आणि महिला देखील दर्शन घेऊन समाधान व्यक्त करीत आहेत। आणि आपल्याला माहीत आहे आपल्या संस्कृतीमध्ये धार्मिकतेला फार महत्त्व आहे। त्या उद्देशानं शिर्डी असेल, शेगाव असेल, आपला अगदी आपल्या राज्याबाहेर कटरा असेल म्हणजे वैष्णोदेवी असेल किंवा आपला अयोध्या असेल, तसेच त्या ठिकाणची वाराणसी असेल किंवा मथुरा असेल, या ठिकाणी देखील भक्तांची एवढी मोठी झुंबड उडालेली आहे की पाय ठेवायलाही जागा नाही। तशाच पद्धतीची गर्दी या अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामींच्या दर्शनासाठी झालेले असून जास्तीत जास्त स्वामींचं दर्शन कसं घेता येईल लोकांना, महिलांना, पुरुषांना, लहान मुलांना, वृद्धांना वगैरे यासाठी मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील असते। आज देखील 1 तारीख असल्यामुळं नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळं या सुरुवातीला स्वामींचं दर्शन आज आणि स्वामींचा वार गुरुवार आल्यामुळं गुरुवारची सुद्धा या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत असून स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच रात्रीपासूनच या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। तरी या सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। तसे तुमची नियोजन चांगलं केलं साहेब। तुम्ही बघतोय एवढे लाखो लोक रस्त्यावर उभे आहे आणि शिस्तपणे तुमचे सगळे कर्मचारी आणि सगळे व्यवस्थित काम चालू सुरळीत आणि पोलीस प्रशासन पण चांगलं तुम्हाला मदत करतो। हां, पोलीस प्रशासनाने देखील चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे। बाहेरच्या बाजूला सुद्धा त्यांनी बॅरिगेट वगैरे केलेले आहेत, त्या ठिकाणी माईक वगैरे लावून लोकांना ते मार्गदर्शन करत आहेत रांगेमध्ये येण्याचं वगैरे। आणि आतमध्ये सुद्धा पोलीस बंदोबस्त आहे। आमचे मंदिर सेवेकरी असतील, कर्मचारी असतील, विश्वस्त मंडळ असेल, यांनी देखील अतिशय या ठिकाणी परिश्रम घेत असून स्वामींचं दर्शन सुलभ कसं होईल हे सर्वजण पाहत असून सर्व स्वामी भक्तांनी आपलं दर्शन घ्यावं आणि नवीन वर्षाची सुरुवात करावी असं या प्रसंगी सांगतो। आणि जास्तीत जास्त गर्दीमध्ये टाळावं, कारण या ठिकाणी इतकी गर्दी होत आहे की स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी मंदिरात गाभाऱ्यामध्ये पाय ठेवायला देखील जागा नाही। त्यासाठी आपण देखील स्वामी भक्तांनी घरच्या घरी स्वामींची पूजा वगैरे करून आपलं नवीन वर्ष साजरं करावं आणि येत्या वर्षामध्ये आपण कधीही स्वामींच्या दर्शनाला या ठिकाणी येऊ शकता अशा प्रकारचं आवाहन मी या प्रसंगी करतो। तसेच आपल्याबरोबर पण महेश इंगळे साहेब आपले नगरसेवक होते आणि त्यांचे आता सुपुत्र प्रथमेश हे थोडं आपल्याला सांगतील। त्याचे पण युवा कर्मचारी सगळे त्यांनी चांगल्या प्रशासनाने कामं चालू केली आहे। 1 तारखेला गुरुवार आल्यामुळे प्रचंड गर्दी स्वामी महाराजांना अक्कलकोट स्वामींना मिळालेली आहे। 1 तारखेला गुरुवार आल्यामुळे प्रचंड गर्दी अक्कलकोट स्वामींना झालेली आहे। भक्तांचे तसेच दर्शन होत आहे आणि स्वामींचा आशीर्वाद मिळावा, वर्षभर राहावा म्हणून लोकांनी गर्दी केलेली आहे दर्शनासाठी। आणि सगळे कर्मचारी वृंद, पोलीस लोक वगैरे सगळ्यांच्या सहकार्याने दर्शन पार पडत आहे। काल रात्री 12 वाजता काल रात्रीपासून 12 वाजतापासून मंदिराचं गेट चालूच होते आणि पहाटेपासूनच गर्दी पडायला सुरू झाली होती। त्याबद्दल श्री स्वामी समर्थ महाराजांना असंच मागणं आहे की दर्शन सुव्यवस्थित व्हावं आणि सुरळीत व्हावं आणि वर्षभर स्वामींचा आशीर्वाद भक्तांच्या पाठीशी राहावा हेच विनंती आणि हेच मागणी मी करतो। तसेच चांगली तुम्ही माहिती दिली
आणि असेच भक्तांना नवीन वर्षाची तुम्ही एक शुभेच्छा देऊ. स्वामी भक्त हे या मंदिरामध्ये वर्षभर येतच असतात, पण नवीन वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी स्वामी भक्त गर्दी करून येत असतात. त्या सर्व स्वामी भक्तांना मी श्री वट्टू स्वामी महाराज देवस्थान असेल, मी व्यक्तिशः असेल, माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वामीमय अशा शुभेच्छा व्यक्त करतो. तसंच मी विशाल महाराष्ट्रामधून पण तुम्हाला नवीन वर्षाची सगळ्यांना स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. श्री स्वामी समर्थ.